मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित असलेले मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आदरणीय राजभाऊ खांडकोट, जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सदस्य आदरणीय अनंतभाऊ पावशे, माजी सरपंच आदरणीय मनोज भाऊ येवले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय किशोरभाऊ सातकर, वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूरभाऊ ढोरे व सोमटणे नगरीचे माजी उपसरपंच नितीनदादा मोरे या सर्वांप्रमाणेच सर्व पत्रकार बंधू भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो व मुख्य प्रवक्ते आदरणीय राजभाऊ खांडकोट आपणास विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला माझ्या समवेत उपस्थित असणारे माजी नगराध्यक्ष मयूरदादा, मनोज भाऊ, युवकचे अध्यक्ष किशोर भाऊ, जिल्हा परिषदचे सदस्य अनंतभाऊ पावशे, नितीन भाऊ मोरे ज्यांनी आपलं सर्वांचं स्वागत केलं ते सुशांतजी बालगुडे. मी देखील आपलं सर्व पत्रकारांचं सुरुवातीलाच मनापासून अगदी शॉर्ट नोटीसवरती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासूनचं स्वागत करतो. कालच भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेला ज्या काही पद्धतीनं तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्यावरती ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. पूर्वीपासून म्हटलं जातं भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे. रामभाऊ म्हाळगीसारख्यांनी या पक्षाचं नेतृत्व केलं. अनेक संस्कार शिबिरं RSSच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती झालेली आहे. परंतु या 2019 नंतर ज्यावेळेस सुनील अण्णा शेळके आमदार झाले तेव्हापासून भारतीय जनता पक्ष मावळ तालुक्यातले पदाधिकारी ज्या पद्धतीनं सुनील अण्णा शेळकेंवरती एकेरी भाषेमध्ये उल्लेख करतात, आरेतुरेच्या भाषेमध्ये एक लोकप्रतिनिधीला जेव्हा बोलतात, सोंगाड्या हा सारखा शब्द जाहीर सभेमध्ये लोकप्रतिनिधीला बोलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रचंड अशा वेदना त्यावेळी देखील होत होत्या. परंतु आमदार साहेबांनी सांगितलं की सगळ्याच गोष्टींना आपल्याला उत्तरं द्यायची नाहीत, म्हणून कार्यकर्ते देखील युवकचे असतील, आमच्या विद्यार्थी संघटनेचे असतील, आमच्या महिलांचे असतील, ते त्या ठिकाणी शांत बसून ते सर्व पाहत होते. काल देखील आदरणीय गणेश तात्यांनी पत्रकार परिषद घेताना आरेतुरेच्या भाषेमध्ये एक लोकप्रतिनिधीला आपण बोलल्यानंतर सुरुवातीलाच मी अशा या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. शेवटी आम्ही देखील 20-25 वर्ष पाहतोय. कैलासवासी रुपलेखाताई ढोरे 5 वर्ष आमदार होत्या, दिगंबरदादा बेगडे 10 वर्ष आमदार होते, नंतरच्या काळात संजय बाळा बेगडे देखील 10 वर्ष आमदार होते. मला एक तरी उदाहरण दाखवून द्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्याने, कार्यकर्त्याने कधीही लोकप्रतिनिधीला एकेरी नावाचा उल्लेख केला किंवा त्याचा मान सन्मान राहणार नाही अशा पद्धतीनं कुणी वक्तव्य केलं. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब टाळली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता असणाऱ्या आमच्या आमदार सुनील शेळकेवरती एकेरी भाषेमध्ये खरं तर तात्या तुम्ही बोलायला नको होतो, परंतु ठीक आहे, त्या संदर्भामध्ये मी अधिकचं बोलणार नाही. तात्यांनी अनेक मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये मांडले. युतीचा संदर्भातला प्रस्ताव हा सुनील अण्णा शेळकेंनी आमच्याकडे आणला अशा प्रकारचं गणेशजी बेगडे यांनी त्या ठिकाणी सांगितलं. बरोबर, अगदी बरोबर आहे. सुनील अण्णा शेळके या मावळ तालुक्यामध्ये एवढे लोकप्रिय आहेत. तळेगावची नगर परिषद, लोणावळ्याची नगर परिषद, वडगावची नगरपंचायत, या नगरपंचायतीमध्ये सर्वे जर पाहिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सर्वे केला, भारतीय जनता पक्षाने देखील सर्वे केला, त्या सर्वेमध्ये बहुमताकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्पष्टपणाने बहुमत दाखवत होतो. तरी देखील
माझ्या मावळ तालुक्यातील गावागावांमध्ये संघर्ष लागू नये, कार्यकर्त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये किंवा एक पाऊल आपण मागं आलो पाहिजे आणि एक राजकारणामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण असं वातावरण तालुक्यामध्ये राहावं, हा एकमेव उद्देश सुनील अण्णा शेळकेंनी डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या संदर्भामध्ये सुरुवातीला भाष्य केलं. ते संतोषजी दाभाडे यांना नगर परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून देतो म्हणून. काय चुकलं त्यांचं? काय चुकलं तालुका अध्यक्षांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना खाजगीमध्ये स्पष्टपणाने सांगत होते, तळेगाव शहरातले कार्यकर्ते स्पष्टपणाने सांगत होते का आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही. परंतु सुनील अण्णा शेळकेंचा शब्द अंतिम म्हणून हा कार्यकर्त्यांनी ते सर्व ॲक्सेप्ट केलं. सुनील अण्णा शेळके जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील, अशा प्रकारची भावना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव शहरातले असू द्या, वडगाव शहरातले असू द्या किंवा लोणावळा शहरातले असू द्या, हे सर्व करत असताना अशा पद्धतीनं तुम्ही आरोप करता, तुम्ही आमच्याकडे आलात, आम्ही तुमच्याकडे आल्यात. मला एक सांगा, आज तुम्ही लहान पोराला जरी विचारलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमतात निवडून येणारे नगरसेवक तिन्ही नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आले असते. म्हणजे तळेगावसारख्या ठिकाणी युती गेली, तिथं 10 नगरसेवक. तुम्ही खाजगीमध्ये तात्या जर विचारलं तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आनंदी झाले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला 10 सीटं त्या ठिकाणी न लढता भेटणार आहेत. ते केवळ सुनील अण्णा शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक वैचारिक बैठक राहावी ह्या दृष्टीने तो केलेला प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. तुम्ही सांगितलं मुख्यमंत्र्याकडे गेलो, मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्या ठिकाणी कमळ या चिन्हावर संतोषजी बेगडे साहेबांना लढण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर सुनील अण्णांनी सांगितलं बघ तळेगाव जर तुम्ही कमळावरती लढतायत तर लोणावळासारखं शहर असेल किंवा वडगावसारखं असेल तिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या या चिन्हावरती लढवणारे. शेवटी दादा देखील त्यांना त्या काळामध्ये विचारणार असतील. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना खऱ्या अर्थानं मला एकच समजत नाही, जिथं तळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं, सुनील अण्णा शेळकेंनी युती करण्याचा निर्णय घेतला, मग लोणावळा शहरामधल्या कार्यकर्ते तुमचं ऐकत नाहीत का? वडगाव शहरामधले कार्यकर्ते तुमची कमांड नाही का? जशी सुनील अण्णा शेळकेंनी स्पष्टपणाने सांगितल्यानंतर तळेगाव शहरातला एकही कार्यकर्ता, एकही नेता हा त्यांच्या अगेन्स्ट गेला नाही किंवा युती करायची नाही अशा प्रकारचं एकाचंही स्टेटमेंट नाही. मग लोणावळ्यासारख्या शहरामध्ये तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुमचं ऐकलं नाही. शेवटी जे काही व्हायचं, जे काही पद्धतीनं कौल यायचा तो लोणावळा शहरामध्ये, वडगाव शहरामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने आला. मी बोलता बोलता तात्या या ठिकाणी बोलले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शेळके गट नाही. तात्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हापासून सुनील शेळके त्या ठिकाणी आलेत तेव्हापासून सर्व आमच्या पक्षामध्ये देखील एक कोर कमिटी आहे. सर्व विभागाचे सदस्य त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जे काही निर्णय करायचे असतात ते त्या कोर कमिटीला विचारूनच सुनील शेळके आमदार साहेब त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. तुम्ही काय पद्धतीनं शेळके गट या पद्धतीनं तुम्ही जे स्टेटमेंट केलं ते अत्यंत चुकीचं आहे. मग आम्ही असं म्हणायचं का भारतीय जनता पक्ष म्हणजे वेगळे जनता पक्ष आहे का? तर असं एखादं स्टेटमेंट करून आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी तालुक्याच्या किंवा बाकीच्या जनतेमध्ये हा चुकीचा मेसेज देत आहे हे खऱ्या अर्थानं अत्यंत चुकीचं आहे. आणि अनेक बाबतीमध्ये खरं तर तात्यांनी त्या ठिकाणी बोलताना म्हणले लोकांची घरं बसवली. मला एक सांगावं, मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये सुनील अण्णा शेळके इतका दानशूर आमदार तुम्हाला भेटला का हो? एवढा स्वतःचे पदरमोड करून एवढा विकास करताना बाकीच्याला सर्वसामान्य लोकांना मदत करत राहिला. मला एक सांगा, आमदार लोकप्रिय इतक्या लवकर होतं का हो? 8 वर्षापूर्वी ज्या आमदाराने 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून गावागावात गाड्या पाठवल्या, ती 10वी 12वीची मुलं आज मतदानाला आली ना हो. मग त्याला घर फोड्या किंवा घर बरबाद करायचं म्हणायचं का हो? आज देखील 12वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आज देखील गावागावामध्ये सुनील अण्णा शेळके हे माझ्या शेतकऱ्यांच्या किंवा माझ्या दूधवाल्यांच्या मुलांचा शिक्षणापासून वंचित राहू म्हणून त्यांनी तो
प्रामाणिकपणाने प्रयत्न चालू ठेवला आहे, ही दानतच आहे ना हो. मावळ तालुक्याचा सप्ताह तुम्ही एकीकडे सांगताय का मावळ तालुक्यातील युवकांना तुम्ही दारू प्यायला अलिबागवरती नेता. मग तुम्ही हे का नाही सांगत की नवीन वर्षाची सुरुवात ही मावळ तालुका संप्रदायामध्ये चांगल्या प्रकारचा सप्ताह व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या सप्त्याचं आयोजन केलं. अनेक तरुण सहकारी माझ्या मावळ तालुक्यातले त्या ठिकाणी सहभागी झाले. त्या सप्त्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये रोज 25 ते 30 हजार लोक अन्नदान करत होते. हा संप्रदायाचा पवित्र कार्य सुनील शेळकेंनीच केलं ना तात्या. मग कसं त्यांना गरफोड्या आपल्याला म्हणता येईल. म्हणून ठीक आहे, विरोधाला विरोध, राजकारणात विरोध आपण केला पाहिजे, परंतु ही वैचारिक जी आपली दरी निर्माण मावळ तालुक्याच्या राजकारणामध्ये झाली ही उद्याच्या काळामध्ये ती चांगली नाही. आमचं या निमित्तानं सर्वच भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांना निश्चितपणाने एक विनंती राहील की आपण जे काही बोलताय, आमदारांच्या बद्दल जे काही आपण त्या ठिकाणी बोलताय ते अत्यंत सावधगिरीने आपण बोला. यापूर्वी आम्ही कधीच कुठलाच पदाधिकारी आमचा युवकचा असू द्या किंवा याचा असू द्या की आम्ही कधी बोललो नाही, परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रशांत भागवत हा विषय समोर ठेवून काही गोष्टी त्या ठिकाणी आमदार साहेबांवरती केल्या की भागवतांनी गद्दारी केली, भागवतांनी मग तुम्ही काय खुद्दारी केली का, अशा प्रकारचं तात्यांनी देखील स्टेटमेंट केलं. मी विनम्रपणे सांगतो, प्रशांत भागवत गेले अनेक वर्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, त्याप्रमाणे सुनील शेळके आमच्या सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने सुनील शेळकेंना ज्या पद्धतीनं आपण टीका करताय ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने टीका आहे. तुम्ही एकीकडे सांगताय आमचे उमेदवार तुम्ही घेता किंवा आमच्या उमेदवाराकडे तुमचे आमदार जात आहेत, मग प्रशांत भागवतला तुम्ही कसं काय घेतलं, ही नैतिकता तुम्ही कशी काय ठेवली आणि मग तुम्ही परत सुनील शेळकेंनाच त्या ठिकाणी चुकीचं ठरवताय. ह्या पद्धतीनं स्टेटमेंट करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यानंतर गणेश तात्या बेगडेंनी सांगितलं की आमदार साहेब बोलताना आपली मराठी भाषा आहे, आपण एखाद्या भाषणामध्ये बोलताना शांताराम कदमचा उल्लेख आमदार साहेबांनी त्यांना जे वाटलं ते खरमडीत असं ते बोलले, पण आपली मराठी भाषा ही खरमरीत. हा माणूस त्या मतदारसंघामध्ये खरंच त्यांनी चांगलं काम केलं होतं किंवा आंदोलन केलं होतं, म्हणून तर सुनील अण्णांनी सांगितलं ना तुम्ही उमेदवारी घ्यायची आणि मग तुम्ही लढायचं. तर आता तुम्ही आईवडिलांवरती गेलात. सुनील अण्णा शेळके हा व्यक्तिमत्व कुणाच्याही आईवडिलांवर किंवा कुणाची व्यंगावर कधीही आजपर्यंत बोललेले नाहीत, यापुढे बोलणार नाहीत, याची खात्री मावळच्या सर्व जनतेला आहे. त्यामुळं एकीकडे तुम्ही सांगताय विकास कामं हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. मावळ तालुक्याचं एक जरी गाव असं दाखवा की त्या गावामध्ये सुनील शेळकेंनी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून निधी दिला नाही, असं एक जरी वार्ड आम्हाला दाखवा की तिथं सुनील शेळकेंनी विकासाची गंगा पोचवली नाही, असं एक जरी तुम्ही दाखवलं तर आम्ही निश्चितपणे तुमच्या त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त देखील आम्ही करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही जे स्टेटमेंट खरं तर पत्रकार परिषदेमध्ये केलंय त्या सर्वांना तुम्ही या ठिकाणी मी उत्तर देऊ शकतो किंवा उत्तर देतोय. शेवटी हार पचवण्यात सुद्धा ताकद असावी लागते. आपण पत्रकार परिषदेमध्ये सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. का हो, तुमच्या प्रचार प्रमुखांनी आमच्या आशाताई मोरमरेवर आरोप केला, त्यावेळेस तुम्ही कुठे होते? आशाताई मोरमरे पंचायत समितीचे आमचे उमेदवार, त्यांचे सासरे वारले होते. काय भाषण केलं आपल्या प्रचार प्रमुखांनी ते सगळ्यांनी ऐकलं ना. म्हणजे तुम्ही जे करता ते योग्य आणि आम्ही ज्या पद्धतीनं आमचे नेते मंडळी बोलत असतील भाषणामध्ये, लोकप्रतिनिधी बोलत असतील ते चुकीचं, हे कुठेतरी संयुक्तिक दिसत नाही आणि हे मावळच्या जनतेला समजतंय ना. लोणावळ्याचा विषय काढता त्यांनी सांगितलं की पेरूवाल्या बाईंनी किंवा नगरसेवक जे पेरूवाली आहे त्यांनी स्वतःचं फार्म हाऊस विकलं, अशा पद्धतीची टीका ही त्या ठिकाणी केली.
गणेश तात्या, मला एक सांगा, जर पेरूवाल्या ताईंचा फार्म हाऊस असता तर ते रस्त्यावर का पेरू विकले असते? का त्यांनी बॅटरी हिल सारख्या झोपडीपट्टीमध्ये घरामध्ये राहिल्या असत्या? तात्या, पेरूवाल्या ताईंना उमेदवारी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज गेला की सुनील अण्णा शेळके हा शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय देतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आमच्या त्या नगरसेविका ज्या पेरूवाल्या ताई आहेत त्यांची घरपट्टी सुद्धा सुनील अण्णा शेळके आणि त्या मित्रपरिवारांनी भरली. आपण माहिती घ्या. उगाच कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करून आमदारावरती टीका करून ह्या गोष्टी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, आम्ही पदाधिकारी म्हणून यापुढे ती सहन करणार नाही. आम्ही हे सर्व करत असताना अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये तात्याने सांगितलं अनेक पतसंस्थेच्या कुणाकुणाला लोन दिलं. तात्या, बरोबर आहे, तुम्ही पण एका पतसंस्थेवरती काम करताय, आम्ही देखील पतसंस्थेवरती काम करतोय. तुम्हाला लिस्ट द्यायचीच असेल तर आदरणीय बाळाभाऊ वेगळे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले तेव्हापासूनची लिस्ट ज्या ज्या पतसंस्थेने कर्ज पुरवठा कुणाकुणाला केलाय त्यांना पण द्या. काहींनी सांगितलं जमिनी, घरं, फ्लॅट आमच्या ह्या पद्धतीनं विकल्या आणि ते विकत घेणारे आमच्याकडे लिस्ट आहे. अहो तात्या, ह्या गोष्टी मला खरं तर कळत नाही. ज्यांची ज्यांची नावं तुम्ही घेतली ना, मयूरदादा आमचा इथं बसलाय, आमचा मनोज भाऊ इथं बसलाय, आमचा नितीन भाऊ इथं बसलाय, आमचा अनंत भाऊ इथं बसलाय, हे सगळ्यांना पत्रकार बंधूंनो आपण विचारू शकता की तुमच्याकडं आमदार साहेबांनी किती जमीन घेतली किंवा घर तुमचं कुठं ठेवलंय का? जर त्यांनी जर मान्य केलं ना तर मी देखील तुमची माफी मागू शकतो किंवा मी देखील दिलगिरी व्यक्त करू शकतो. उगाच मावळ तालुक्यामध्ये काहीतरी सनसनाटी पद्धतीचे आरोप करायचे, आमदारांना कुठेतरी त्या ठिकाणी बदनामी करायची, अशा प्रकारची भूमिका विरोधक म्हणून आपण घेणं अत्यंत चुकीचं आहे. मी या निमित्तानं भारतीय जनता पक्ष आणि बाकी त्यांचे सर्वच मित्रपक्ष जे आहेत त्यांना या ठिकाणी मी निश्चितपणाने विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी बोलताना, ठीक आहे, मागं 2019ला खऱ्या अर्थानं जेव्हा सुनील शेळकेंना राष्ट्रवादीमध्ये घेतलं, यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्येच होते ना. यापूर्वी 25 वर्ष आमचा आमदार नसताना सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये होते. तुम्हाला त्यांचं महत्त्व कळलं ना, याच्यात आमचा काय दोष? आमच्या अजितदादांना सुनील शेळकेंचं महत्त्व कळलं म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही घेतलं आणि तेव्हापासून तुमचं ज्या पद्धतीनं टीका करण्याचं सत्र चालू आहे हे कुठंतरी मावळची जनता हे खऱ्या अर्थाने सहन करत नाही. अशा अनेक मुद्द्यांना गणेश तात्या बेगडे आपण या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले. त्या सर्वांना खरं तर आम्ही संघटनेतले प्रमुख पदाधिकारी आमदार साहेबांना स्पष्टपणाने सांगितलं. इथून मागे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकाला उत्तर देत होता. आता यापुढे इतक्या खाली येऊन किंवा इतक्या छोट्या आरोपांना तुमच्यासारख्या एवढ्या उंचीच्या नेत्यानं पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद किंवा नगराध्यक्ष, नगरसेवक हे जे पार्टीने घालून दिलेले जे प्रोटोकॉल आहेत ते पदाधिकारी सक्षमपणाने विरोधकांना उत्तर देण्याची ताकद आणि कुवत त्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. याचं कारण सुनील अण्णा शेळके आता फक्त मावळच्या बाबतीतलं नेतृत्व नाही तर ते उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं नेतृत्व करणार आहेत. पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना जावं लागणार आहे. त्याच्यामुळं त्यांचा अधिकचा वेळ या तालुक्याच्या उत्तरांना देण्याची आवश्यकता नाही. जिथं जिथं त्यांनी काल त्या ठिकाणी इंद्रायणी ढाब्याचा उल्लेख केला ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्यावेळेस आमदार सुनील शेळके एखादा मुद्दा उपस्थित करतात त्यावेळेस आमदार साहेबांकडं प्रूफ असल्याशिवाय ते कुठलाही मुद्दा उपस्थित करत नाहीत. आणि तुम्हाला एक जाहीरपणाने सांगतो, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आमदार सुनील अण्णा शेळके हे स्पष्टपणाने तुम्हाला
ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या बाबतीमध्ये आपापली भूमिका EVM हॅकच्या बाबतीमध्ये असेल किंवा बाकीच्या बाबतीमध्ये असेल, त्या सर्व आरोपांना पुराव्यासकट उत्तर देण्याची क्षमता ही सुनील अण्णा शेळकेंमध्ये आहे आणि ते निश्चितपणाने देतील याची मला खात्री आहे. बोलता बोलता त्यांनी तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे यांच्यावरती बोलले की अजितदादा प्रतिष्ठान, खरं तर त्या सभेमध्ये आदरणीय संजय तथा बाळा बेगडे यांनी चांदखेडच्या सभेमध्ये जर तेव्हाच सांगितलं असतं की सचिन गोटकुलेंनी सांगितलंय आम्हाला अजित प्रतिष्ठान तालुक्यामध्ये काढायचंय, तर हा मुद्दाच त्या ठिकाणी आला नसता. सभेमध्ये आपण स्पष्टपणाने सांगितलं आम्ही मावळ तालुक्यामध्ये अजित प्रतिष्ठान काढणार आहे, हा मेसेज मावळ तालुक्यामध्ये गेला आणि थोड्याफार प्रमाणामध्ये सॉफ्ट कॉर्नर देखील त्या लोकांना त्या ठिकाणी मिळाला. आणि नंतर तुम्ही संजय तुमचा आडलेचे आमचे सचिनजी घोटकुले यांनी तो सांगितला, अशा प्रकारचं तुम्ही स्टेटमेंट केलं. तुम्ही अत्यंत दुसरं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की आस्तिक कलश, खरं तर अजितदादा गेल्यानंतर कुणालाच काही सुचत नव्हतं. आमदार असतील, तालुक्याचे अध्यक्ष असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, कार्यकर्ते असतील, दादांचा आस्तिक कलशाचा रथ हा मावळ तालुक्याच्या 5ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणामध्ये ज्यावेळेस फिरला त्यावेळेस गणेश तथा बेगडे आपण म्हणलात का त्या रथाच्या माध्यमातून आपण साडी वाटप केली. मला सांगावं, कुणाला तरी हा आरोप खरा वाटेल का? ज्या अजितदादांवरती जीवापाड मावळ तालुक्याच्या जनतेनं प्रेम केलं, मावळ तालुक्याच्या जनतेच्या हृदयामध्ये अजितदादांचं वेगळं स्थान आहे, त्या दादांच्या कलशाबरोबर कोणीतरी साडी वाटप करेल का हो? हा साधा प्रश्न खरं तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना का समजू नये? म्हणजे 15-0 हार झाली म्हणून आपण इतकं काय खचून आपण काही स्टेटमेंट करतोय का? याचा देखील आपण या ठिकाणी विचार करा. हीच आम्हाला या ठिकाणी नम्रतेची विनंती करायची आहे. दुसरा मुद्दा त्यांनी विकास कामं म्हणले, याचा पूल बांधा म्हणले. मला वाटतं महाराष्ट्रातील तुम्ही सर्व आमदार चेक करा. आपलं सौभाग्य असे मावळ तालुक्यातील प्रश्नांवरती सर्वात जास्त लक्षवेधी मांडणारा आमदार म्हणून सुनील अण्णा शेळकेंकडे पाहिलं जातं. तात्या, आपण अभ्यासू आहात. तुम्ही मावळ तालुक्याच्या विधिमंडळातला इतिहास काढा. आजपर्यंत 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचे सत्ता आमदार होते. आपल्या काळामध्ये किती लक्षवेधी आपल्या आमदारांनी मांडले हो? आणि आज आमच्या आमदाराने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदाराने, आदरणीय सुनील अण्णा शेळकेंनी ज्या पद्धतीनं लक्षवेधी मांडलेत ना, त्या तुम्ही आवर्जून ऐका. तुम्ही आरोप करताय नुसता प्रश्न मांडण्याने सुटत नाही, पण लक्षवेधी मांडल्यानंतर त्या प्रश्नावरती उकल होते हे आपल्याला माहीत नसावं. खरं तर ही हास्यास्पद आपण या ठिकाणी बोलताय. मावळ तालुक्याचा विकास हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये झाला आहे. मी एकच उदाहरण तुम्हाला सांगेल. कानेफाटा ते सावळा हा 350 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड अंदरमावळामध्ये 25 वर्ष सत्ता होती ना आपली. वडगावची इमारत पाहिल्यानंतर डोळे भरतात. मावळच्या जनतेला वाटतं काय पद्धतीनं सुनील शेळकेंनी विकास केलाय. कानाफाट्याचं हॉस्पिटल पाहिले, लोणावळ्याचं हॉस्पिटल पाहिले, तळेगाव नगर परिषदेची नगर परिषद तुमचे जे नगराध्यक्ष जे आहेत ना, ते आज ज्या डौलाने ते बसतात ना, हे सर्व श्रेय सुनील अण्णा शेळकेंचं आहे. हे आपण देखील मान्य करा. ठीक आहे, विरोधाला विरोध राजकारणामध्ये असू शकतो, परंतु जे चांगलं आहे, जे विधायक आहे, जे खऱ्या अर्थाने केलंय त्याला देखील आपण मान्यता दिली पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेते मंडळाला सांगत, पवना जलवाहिनीच्या किंवा पवना पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये तात्या तुम्ही त्या ठिकाणी आमदार साहेबांना प्रश्न विचारला. मला एक सांगा, ज्या वेळेस पवना गोळीबार झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आपण आमच्या अजितदादांना विलन केलं. अजितदादांनी स्पष्टपणाने सांगितलं की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्यांवर गोळीबार करणार नाही. परंतु आपण केवळ राजकारणासाठी अनेक वर्ष तो मुद्दा तापत ठेवला. तुम्ही फक्त 9 ऑगस्टलाच
त्यांना कॅन्डल घेऊन त्या ठिकाणी जाता, परंतु त्याच्यानंतरच्या वारसांना कधी आपण विचारलं का? त्यांच्या वारसांना विचारा, सुनील शेळकेंनी तुम्हाला किती वेळा बोलून घेतलं, तुमच्या काय अडचणी काय किती वेळा विचारल्या. ठीक आहे, त्यांनी जाहीररित्या सांगितलं नसेल, परंतु ह्या गोष्टी आपण गणेश तात्या विचारा. माझं या निमित्ताने तुम्हाला विनंती राहील, आपल्याकडं आदरणीय बाळाभाऊ बेगडेंकडे मंत्रिपद होतं, तुमचं राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद होतं, तुमचं पंतप्रधानपद होतं, महानगरपालिका पिंपरी चिंचवडची तुमची होती, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना मग का तुम्ही पवनाच्या संदर्भातला पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला? तुम्हाला कोणी अडवलं होतं? आज आमदार साहेब ज्या पोटतिडकीनं पवन मावळातल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना जमीन मिळावी, त्यांचे प्रश्न सोडावे, ज्या पोटतिडकीनं विधानसभेत मांडतात ना, ते पाहून देखील पवन मावळची जनता आज खऱ्या अर्थानं समाधान मानते. तुम्ही माना अगर नका मानू, ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. म्हणून फक्त ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो, यापुढे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावर जर आपण नको ते आरोप केले, त्या आरोपाला उत्तर देण्याची क्षमता, ताकद, कुवत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये आहे. मी तुमचा सन्मान ठेवून, मान ठेवून उद्याच्या काळामध्ये एवढ्या लोकप्रिय आमदाराच्या बाबतीत इथून पुढं बोलताना आपल्या नेत्याने आपल्या शब्दावर, आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवावा. नाहीतर उद्याच्या काळामध्ये आम्ही देखील जशाला तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. म्हणून आतापर्यंत आम्ही सगळे शांत होतो, आम्ही कसल्याही याला उत्तर देत नव्हतो, परंतु शेवटी माणसाच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर शेवटी आम्ही मावळची जनता देखील आम्हाला प्रश्न करून विचारतात, तुम्ही गप्प का? आमदार रात्रंदिवस राबतोय, रात्रंदिवस मावळ तालुक्याच्या गावांच्या फंडासाठी मंत्र्यांची दारं झिजवतोय, आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष नाही ते आरोप करतायत आणि तुम्ही शांतपणाने ऐकून घेताय. आम्ही संयमी आहोत, शांत आहोत. याचा अर्थ आम्ही आमच्या पद्धतीनं, आम्ही शंड नाहीत, आम्हाला उत्तर देता येतात. फक्त आम्ही मर्यादा आपल्या ठेवतो म्हणून गप्प आहोत. माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मावळ तालुक्याचं राजकीय वातावरण खराब करू नका ही विनंती करताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना यापुढे निश्चितपणाने ही भूमिका मांडावी लागेल की जर आमच्या लाडक्या आमदाराला कुणी टीका केली, कुणी बोललं, तर त्याला उत्तर द्यायला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रवक्ता म्हणून आम्ही निश्चित मनाने उत्तर देऊ. मला जे जे काही या ठिकाणी गणेश तात्या बेगडेंनी जे जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले त्या सर्व मुद्द्यांना खरं तर मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा खरं तर गणेश तात्यांनी या ठिकाणी मांडला होता की दिगंबर शेठ बेगडेंच्या घरामध्ये उमेदवारी जर दिली तर सुनील अण्णा शेळकेंनी त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. गणेश तात्या बेगडे अत्यंत बरोबर आहे. दिगंबर शेठ बेगडे यांच्या कुटुंबातील म्हणजे मनोहर दिगंबर शेठ बेगडेंना आपण का उमेदवारी नाही दिली? आज मला खरं तर ते बोलायचं नव्हतं. मनोहर बेगडेंनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे यांना स्वतः फोन केला. त्यांनी सांगितलं, सुनील अण्णा शेळकेंनी जे स्टेटमेंट केलंय, जर दिगंबर दादांच्या घरामध्ये उमेदवारी देणार असाल तर माझ्या नावाचा तुम्ही जरूर विचार करा, असं मनोहर दिगंबर बेगडे यांनी तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगेंना फोन करून सांगितलं. मग तुम्ही त्या कुटुंबातील मनोहर भाऊंना का बरं उमेदवारी नाही दिली? तुम्ही द्यायला पाहिजे होती ना. आणि मग आमदारांवरती जर मनोहर भाऊंना उमेदवारी दिली असती, मग आम्ही उमेदवार दिला असता तर आमच्या
वर आरोप करणं किंवा आमदारांवरती आरोप करणं मान्य होतं ना, परंतु आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिली नाही. रवी भाऊ तिकडं त्या गटामध्ये मागत होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळ्यांना मावळ तालुक्यात माहिती आहे का महायुतीचे नेते जे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेतृत्व करतात त्यांना आदरणीय सुनील अण्णा शेळकेंचा करिश्मा माहिती आहे. ते सर्वेचा अंदाज घेतात की मावळ तालुक्यामध्ये कुणाचं वलय आहे, कुणाचे उमेदवार निवडून येतील. म्हणून तुमचेच नेते सुनील अण्णांना फोन करून सांगतात की जेवढं जुळवता येईल तेवढं अण्णा तुम्ही जुळून घ्या. म्हणून खऱ्या अर्थानं सुनील अण्णा एक पाऊल पुढे टाकतात. तुम्हाला असं वाटतं का ते घाबरलेत? तर बिलकुल नाही. लोकप्रियता त्यांची एवढी प्रचंड प्रमाणामध्ये आहे का त्यांनी दगड जरी उभा केला तरी तो निवडून देण्याची क्षमता व त्यांची ताकद आहे. ती मावळ तालुक्याच्या जनतेने 15-0 आणि शहरी भागात सुद्धा बहुमताने सुनील अण्णा शेळकेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीला एक हाती सत्ता दिली. याचं कारण सुनील अण्णा शेळके यांचा चेहरा प्रामाणिक आहे, तो मायमाऊलींच्या प्रती असणारा आदर, सर्वसामान्य मतदाराबद्दल असणारं प्रेम हेच दाखवून देतो. म्हणून तर आमचे उमेदवार, आमचा अनंतभाऊसारखा उमेदवार आज 3 पट मतांनी 21,000 मतं अनंतभाऊ पावशेंना पडलीत. समोरच्या उमेदवारांना 7,000 पडलीत. म्हणजे इतक्या मोठ्या अनेक आहेत. नितीन भाऊ आहे आमचा, अनेक मनोज भाऊ आहेत, अशा अनेकांना तो मताधिक्य दिले. याचं कारण असं आहे की ते कारण हे सुनील अण्णा शेळकेंनी केलेला विकास आहे. तुम्ही सांगता पैशाचा बाजार मांडला, वारेमाप पैसे मावळ तालुक्यामध्ये दिले. गणेश तात्या, वराळे, इंदोरी जिल्हा परिषद गटामध्ये जे पैसे पकडले ते कुणाचे होते? म्हणजे तुम्ही तुमच्या उमेदवारांनी करायचं ते योग्य. मावळ तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही एवढी मोठी लिंब, मिरच्या, गुलाल, टाचण्या पुढे चालवलाय मावळ तालुका. का तुम्ही त्याच्याबद्दल बोललं नाही? म्हणजे एकीकडं तुम्ही फक्त सुनील अण्णा शेळकेवरतीच बोलायचं का? तर ही पद्धत हे काही निश्चितपणाने बरोबर नाही. सगळ्यांना माहिती आहे. आमच्या मतदारसंघातला तर जेडपीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला 1 कोटी रुपये पक्ष पार्टी फंड येणार आहे, म्हणून आम्ही उमेदवारी घेतली, म्हणून आम्ही लढतोय. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी त्यांना काही फंड आला न, त्यांचा अंतर्गत गोष्ट आहे. परंतु ही चर्चा ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतायत की प्रदेश पातळीवरनं प्रत्येक मतदारसंघाला कमीत कमी 1 कोटी रुपये आले. कदाचित खाली पोचले का नाही, नसलेनच पोचले, म्हणून तर त्यांचे कार्यकर्ते जरी जाहीरपणाने बोलत नसेल तर आमचे मित्र परिवार आहेत, तर ते देखील आपण आत्मपरीक्षण करा. शेवटी कार्यकर्त्यांचं घर सुनील शेळकेंनी बर्बाद नाही केलं. सुनील शेळके आमदारांनी तुमच्याकडे एक पाऊल पुढं हे विकासासाठी आपण एकत्र बसू. आपण जिल्हा परिषदेत सुद्धा त्या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन आपण त्याला न्याय देऊ, यासाठी सुनील अण्णा शेळके निश्चितपणाने पुढे येत होते. आणि आज तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय. खऱ्या अर्थानं मी सर्व तुमच्या आरोपांचं खंडन करतो आणि एवढ्या मोठ्या लोकप्रिय आमदार असणाऱ्या सुनील अण्णा शेळकेवरती यापुढे आपण निश्चितपणाने बोलताना त्या ठिकाणी आपण तारतम्य निश्चितपणाने पाळाल. तुम्ही काल बोलता नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी किसान मोर्चाचा राजीनामा आपण देतोय, अशा प्रकारचे आपण तुम्ही स्टेटमेंट केलं. खरं तर तात्या, मी खाजगीमध्ये ऐकलं की तुम्ही राजकारणातनं संन्यास घेणार अशा प्रकारच्या बातम्या बाहेर येत आहेत. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करणार आहे, तुम्ही राजकीय संन्यास घेऊ नका. तुमच्यासारखे विरोधक आम्हाला पुढचे 25 वर्ष पाहिजेलेत. तुम्ही फक्त एकच करा, जे सत्य आहे, जे खरं आहे ते स्वीकारा. भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी ते स्वीकारले. ठराविक नेते मंडळींना फक्त स्वीकारताना थोडी अडचण होते. माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला विनंती राहील की आपण यापुढे सुनील अण्णा शेळके आमदार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
गणेश भाऊ खांडगे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्व वडीलधारी मंडळी यांच्यावरती बोलताना आपण संयम ठेवा. आपण अभ्यासू आहात. निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये बोलताना एकेरी उल्लेख होणार नाही याची काळजी घ्या. हीच विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी करतो. मला जे जे या ठिकाणी बोलायचं होतं ते मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त काल जे आरोप या ठिकाणी मयूरदादा किंवा आमचे नितीन भाऊ आणि अनंत भाऊ यांच्यावरती किंवा आमचे मनोज भाऊ यांच्यावरती केले, या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल याच्या व्यतिरिक्त प्रश्न तर आपण तो विचारू शकता. धन्यवाद. तुम्हाला प्रश्न आहे, ही जमीन आहे, जमीन तुम्ही घेतलेली आहे, सुनील शेट्टींनी ती जमीन अशा प्रकारच्या आरोप. खरं तर जे आरोप केलेत ते बिनबुडाचे आहेत. कारण मला असं समजलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो आरोप केला की माझी जी जमीन आहे 20 एकर जमीन ही तालुका अध्यक्ष किंवा सुनील अण्णा शेळके यांनी घेतली. खरं तर माझ्या वडिलोपार्जित मला 20 एकर जमीन नाही, तर ती घेणार कुठून किंवा देणार कुठून हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळं कुठलाही आरोप करताना त्यांनी त्याची पहिली शहानिशा करावी आणि नंतरच आरोप करावे. 20 एकर नाही, मात्र ओव्हरऑल इलेक्शन मध्ये तुमची जमीन घेतली गेली आहे का किंवा तुम्हाला काही कर्जबाजारी करण्यात आले का? असं कदापि नाही झालं. मावळचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांनी स्वतःचा पदरमोड करून मला झेडपीमध्ये बसवलं आहे. याच्यात थोडी मी दुरुस्ती करतो. भाऊ अनंत भाऊ पौशे खांडेगावचे माजी सरपंच, आमच्या आदिवासी समाजामधला एक चांगला युवक चेहरा या ठिकाणी आहे. आर्थिक सुबत्ता बिलकुल त्यांच्यामध्ये नव्हती आणि नाही. अनंत भाऊ पौशे यांना उमेदवारी देण्यापासून आमच्या अंदरमावळातले अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले. आमचा निवृत्ती भाऊ ठाकरे असेल, प्रकाश पवार असेल, भाऊ वाडीकर असेल, राजू पिंगळे असतील, नारायण भाऊ मालपोटे असतील, या सगळ्यांनी भाऊला उमेदवारी द्यावा अशा प्रकारची भूमिका घेतली. बरं, नुसती भूमिका घेतली का तर अजिबात नाही. त्यांनी स्वतःच्या पदरचे जे जे आपल्या कृतीप्रमाणे असतील त्या कृतीप्रमाणे मदत आम्ही सर्वांनी त्यांना करण्याचा प्रयत्न केला आहे. मला तर सांगायला आनंद होईल, प्रचारामध्ये गाडी देखील आमच्या निवृत्ती भाऊ ठाकर सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अनंताला पूर्ण प्रचारामध्ये गाडी पुरवली. मग ह्या पद्धतीनं आपण त्या अंदर मावळ भाजपा असा एक बहुत फेक अकाउंट त्यांनी त्या ठिकाणी काढले. त्या फेक अकाउंटवरनं तुम्ही काही पण टाकता. तालुका अध्यक्षांनी 20 एकर आदिवासी समाजाची जमीन, ज्या तालुका अध्यक्षाकडे 100 एकर जमीन तळेगावमध्ये, ज्या तालुका अध्यक्ष पूर्वीपासून खानदानी श्रीमंत आहे, तो आमच्या अनंत भाऊ सारख्याच्या 20 एकरच्या जमिनीवर आलाय. तो जो फेक अकाउंट जो आहे तो सुरुवातीच्या काळात नारायण मालपोटेंवरती, देवाभाऊ गायकवाडांवरती ज्या पद्धतीने टीका केली तो आम्ही हॅक आणि चेक केला. अत्यंत जबाबदारीने सांगतो, चेक केल्यानंतर तो नंबर प्रशांत भागवत यांच्या ऑफिसमधल्या कार्यकर्त्याचा आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या अकाउंटवरनं अशा पद्धतीची स्टेटमेंट निवडणुकीच्या काळामध्ये केली गेलेली आहे. खरं तर बऱ्याच वेळा असं घडतंय, सुनील शेट्टींवर आरोप होता त्याच्यावरती खासकर म्हणजे आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये पण त्या विरोधाची भूमिका घेत नाही. मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून निवडणूक असेल किंवा नसेल तरी देखील सततच काम करणारे जे आपले कार्यसम्राट आमदार आहेत सुनील अण्णा शेळके यांच्यावर सततच आरोप केलेले जातात. आपण समजू शकतो की ज्यावेळी निवडणूक असते, प्रचार दौऱ्याच्या वेळी अनेक विषयांना हात घालत असताना आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु गेली 6-7 वर्ष झालेत सुनील अण्णा जेव्हापासून आमदार झालेत
हे या लोकांना पचनी पडत नाही. आज तागायत हे पचनी पडत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही ह्या 7 वर्षामध्ये पहिल्यांदा पार पडलेली ही इलेक्शन आहे. त्याच्यात नगरपालिका असेल, नगरपंचायत आणि आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नेहमीच आरोप केले जातात याच्यामध्ये. परंतु सुनील अण्णांचं आम्हाला नेहमी हे सांगणं आहे की आपण विकास कामासंदर्भात बोलायचं. तरुण सहकाऱ्यांनी तालुक्यातील तरुणांना रोजगार असेल आणि चांगल्या ज्या गोष्टी आहेत यांच्याकडं त्यांना मदतीच्या संदर्भात त्यांच्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय अशा ठिकाणी आपण त्यांना मदत आणि सहकार्य आमदारांच्या माध्यमातून काय होईल आणि पक्षाच्या माध्यमातून काय होईल याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं आणि याच्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करायचं, ना की अशा सतत आरोप करणाऱ्यांवर वेळ खर्च घालवायचा. तुमच्यावरती आरोप होतात जमिनी विकल्यासंदर्भात किंवा मग जमीन मी काय कुणाला दिली असं? जमिनीतून तुम्ही पैसा उभा केला आणि इलेक्शन लढली. पण मग आता माझ्या अकाउंटला जेवढे पैसे होते पहिले तेवढेच आहेत ना. ते पण पाहा तुम्ही, यावेळेस निवडणुकीत आम्ही फॉर्म भरला. त्या फॉर्म भरल्यानंतर माझ्या अकाउंटला किती पैसे होते त्यांनी पण काढले ते संपूर्ण स्टेटमेंट. जे माझे विरोधक होते ते घोटपुरेला कमी पडून म्हणून वेगळी पार्टी तिथं आली आणि त्यांनी ते फायली काढल्या माझ्या, किंवा माझ्या अकाउंटला किती पैसे आहेत, माझ्याकडे किती जमिनी आहे हे त्यांना माहिती आहे ना. पण मी जर त्यातले पैसे वापरले तर तुम्ही बोला ना. आम्ही फक्त मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जो विकास केलाय त्या विकासाच्या मुद्द्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. निवडणुकीमुळे तुम्ही कर्जबाजारी झालेला आहात? अजिबात नाही. माझ्या अकाउंटला जेवढे पैसे आहेत तेवढे आता पण आहेत ना, त्यामुळे मी कसं काय कर्जबाजारी झालो? दादा, तुमच्यावरती आरोप आहे की किंवा तुमच्याबद्दल असं बोललं जातं की तुम्हाला मोठ्या प्रमाणात कर्ज काढून देण्यात आलं, कर्ज काढून तुम्हाला इलेक्शन मध्ये लागण्यात आलं किंवा तो पैसा खर्च करावा लागला. आजच्या घडीला सर्वाधिक कर्जबाजारी झाले अशा पद्धतीची तुमच्यावरती चर्चा होते. याच्यात किती तथ्य आहे? तुम्हाला जाणून बुजून हप्ते भरावे लागतात, जाणून बुजून तुम्ही आता या इलेक्शन मधून कर्जबाजारी झालेला आहात का? बरं आलं ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. मला वाटतं वैयक्तिक व्हिडिओ त्याचा द्यायचा होता. हे जे तथाकथित आरोप काल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आमदार सुनील शेळके यांच्यावरती केले, हे जे आमच्यासारख्या उमेदवारांच्या बाबतीत आरोप आहेत ते धांदात खोटे आरोप आहेत. निवडणूक आली की खर्च आलो हा अख्ख्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना माहिती असणारा विषय आहे. परंतु वडगावचा जर विचार तुम्ही मला जे बोलून दाखवला आहात, तर वडगावच्या संदर्भात सांगायचं झालं तर माझ्या उलट भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आरोप आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मिळत नव्हता त्या ठिकाणी तुम्ही गुलाब काका महास्कर यांच्यावरती ती जबाबदारी काय म्हणतात त्याला आपण फोर्सफुली टाकली, लादली की या ठिकाणी उमेदवार नाहीये, या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी घ्यावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात जर खर्च केला तरच तुम्ही निवडून येऊ शकता अशी शक्यता त्यांनी सांगितली. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या जे कोणी नगरसेवक उमेदवार होते त्यावेळेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते या सर्वांवरतीच खर्चाची वेळ आली. असा माझा एक खरा अनुभव या निवडणुकीमध्ये आलेला आहे. आणि हे जर खरं आणि खोटं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना देखील विचारू शकता की खरी वस्तुस्थिती काय. तुम्ही कर्जबाजारी आहे आणि तुम्हाला हप्ते भरावे लागतात. हे पहा, ज्यावेळी निवडणूक असतात त्यावेळी खर्च वाढतो. अचानक जर निवडणूक आल्यानंतर आपल्याला जर अचानक खर्च वाढणार असेल तर आपण कुठेतरी पैसे उभे करतो. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी संघटना किंवा आणखीन कुठला नेता याच्यामध्ये त्याची बोलण्याचं काही कारण नाही. उद्या कुठलाही राष्ट्रवादी संघटना माझं कर्ज फेडायला येणार नाही किंवा मी त्यांना सांगत नाही. माझा प्रश्न आहे तो मी माझ्या पद्धतीने सोडवेल. त्यात माझा प्रश्न सार्वजनिक करण्याचं काय कारण नाही. बरोबर आहे का? हा, हे तुम्ही बोलू शकता की मयूर ढोरेला नगराध्यक्ष पदासाठी खर्च करायला लावण्याचं कारण काय. ते कारण हे मी तुम्हाला सांगितलं. यासाठी भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्षाचे पदाधिकारी त्याला जबाबदार आहेत. आणि मावळमध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर चांगल्या पद्धतीने इथून पुढे काम करायचं असेल तर या पुढच्या काळामध्ये माननीय आमदार सुनील शेळके यांना आपण सगळ्या प्रकारचं सहकार्य करावं. ज्या ठिकाणी वैचारिक पातळीवरती विरोध तुम्हाला करायचा असेल त्या ठिकाणी वैचारिक पातळीवरती विरोध करा, मान्य आहे.
परंतु मगाशी जसं राजभाऊने सांगितलं की अरे तुमची भाषा आपण जे करताय, आम्ही देखील आता छोटे कार्यकर्ते आहोत, आम्ही तुमचे संस्कार घेतोय. तुम्ही जर पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सभांमध्ये जर लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना अशा प्रकारचं वक्तव्य करत असाल तर तुमचा आदर्श आम्ही घेऊन उद्या आम्ही भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा असे शब्द वापरू शकतो. हे कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ही येणारी पिढी जी आहे भारतीय जनता पक्षाची असो किंवा राष्ट्रवादीची असो, की तुमच्याकडनं काय आदर्श घ्यायचा आम्ही. तुम्ही जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट देत असाल तर आम्ही तुमच्याकडनं ही अपेक्षा ठेवणं योग्य आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. कारण येणारा काळ हा पुढचा तुमच्या पण भवितव्याचा आहे आणि आमच्या पण भवितव्याचा आहे. एवढंच मला बोलत. तुम्हाला प्रश्न असा आहे की तुमच्यावर आरोप होतात की तुम्ही ईव्हीएम हॅक केलेला आहे, त्यामुळे तुमचे 15-0 असं झालेलं आहे, ते खरं आहे? खरं तर हा आरोपच एवढा हास्यास्पद आहे. एकीकडं तुम्ही सांगताय ईव्हीएम हॅक होत नाही, केंद्रापासनं त्यांची सत्ता असल्यामुळं, आणि तुम्ही इथं सांगताय की तुम्ही हॅक करून 15-0 केले. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, जेव्हा सुनील अण्णा शेळके एखादं स्टेटमेंट करतात ते अत्यंत अभ्यासपूर्ण करतात. त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आधी काय सांगितलं होतं की 1-2 जागा पंचायत समितीच्या भारतीय जनता पक्ष किंवा विरोधी पक्षाला जातील, 5च्या 5 जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येतील. हे कधी सांगितलंय? निवडणूक जाहीर व्हायच्या आधी. ज्या दिवशी निवडणुकीचा दिवस होता, आम्ही प्रत्येक बूथवरती गेल्यानंतर त्यांनी गमतीने माझ्याबरोबर एक पैंज लावली, म्हणले राज 15-0 101 रुपयाची पैंज. हे कुठून आलं कॉन्फिडन्स? तर त्यांना माणसांचे चेहरे वाचण्याचा एक कला आहे. त्यांना त्यांच्या विकास कामावरती प्रचंड असा विश्वास आहे, आणि त्यांना सर्वात महत्त्वाचं, ज्या माय भगिनी इतकं जीवापाड प्रेम करतात ते त्यांना माहिती आहे की आपल्या आमदाराचा अपमान होणार नाही. त्यामुळं मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातल्या जनतेनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुनील अण्णा शेळके या एकमेव चेहऱ्याकडं पाहून प्रचंड असं मतदान केलं. आता तुम्हाला पराजय जर पचवता येत नसेल तर तो तुमचा दोष असू शकतो. 2029ला 1.5 लाखाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार विजयी होईल. हे कधी सांगतात सुनील शेळके? आज ईव्हीएम सेट केले का? तर अजिबात नाही. हे कशावर सांगतायत? की त्यांच्या विकास कामावर, लोकांबरोबर असणारं त्यांचं ऋणानुबंधावर, आणि या सर्व मावळ तालुक्याच्या जनतेच्या विश्वासावर. त्यामुळं ईव्हीएम हॅक किंवा ह्या असल्या गोष्टीला, असल्या चर्चेला बिलकुल महत्त्व नाही. हे कुठंतरी वेगळीकडे चर्चा नेण्याचं काम आहे, आणि संपूर्ण राज्यामध्ये एकेकाळी भारतीय जनता पक्ष मावळ तालुका हा बालेकिल्ला समजला जायचा. म्हणजे कोर कमिटी, त्यांच्या राज्याच्या कोर कमिटीमध्ये जेव्हा कन्फर्म आपले मतदारसंघ कुठले तर पहिला मावळ तालुका. 2019 नंतर सुनील शेळके इकडं आल्यानंतर जी उतरती कळा भारतीय जनता पक्षाला लागली, आजपर्यंत त्यांना सुधरतच नाही. तर हे कसं काय झालं? म्हणजे त्यांनी अनेक प्रयत्न केले सुनील शेळकेची लोकप्रियता कमी करायला. त्यांच्यावर नको ते आरोप केले, नको त्या वल्गना केल्या. त्याला देखील मावळची जनता भुलली नाही. मावळची जनता ही आज तगायत सुनील अण्णा शेळके यांच्या पाठीमागे इतकी भक्कमपणाने उभी आहे की महाराष्ट्रातला एकमेव तालुका असा आहे आता की त्यात लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये सुनील शेळके आघाडीवरती आहे. त्याच्यामुळं प्रदेश पातळीवरती आपलं कुठंतरी नाचक्की झाली आहे. वरच्या लेवलचे नेते तुम्हाला दिवसच असतील म्हणून तुम्ही जर असे स्टेटमेंट करत असाल तर ते आम्ही समजू शकतो. परंतु ईव्हीएम हॅक आणि ह्या असल्या गोष्टी यांनी कदापि त्या गोष्टी, अशा गोष्टीला सुनील अण्णा शेळके कधीच महत्त्व देत नाही. खरं तर निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष विजयी झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्षाने कुठलीही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, कुठलाही मेळावा घेतला नव्हता. मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने घेतला होता. त्या मेळाव्यामध्ये सगळ्यात आधी सुनील शेट्टी यांनी
आमदार सुनील शेळके यांनीच आरोप केले होते. आरोपांची सुरुवात आमदार सुनील शेळके यांनी केली होती. मग त्याच्यावरती राष्ट्रवादीच्या आरोपांना तर भाजपने प्रत्युत्तर दिलं असेल आणि त्यांनी पुरावे मागितले असेल तर त्याच्यात गैर काय आहे? आणि तिथपासून आतापर्यंत राष्ट्रवादीकडनं कुठलाही पुरावा देण्यात आलेला नाही. पुरावे लोकांकडे पुढे कधी येणार? तुमच्या प्रश्नाला अनुसरूनच मी सांगतो, जेव्हा तुम्ही सांगताय की मेळाव्याला उत्तर सुनील आणि शेळकेंनी दिलं, परंतु जेव्हा फॉर्म भरायचा सभा होती त्यावेळेचं तुम्ही भाषण काढा. त्यावेळेस गणेश तात्या, आदरणीय बाळाभाऊ काय पद्धतीनं आमदारांवरती टीका केली, काय पद्धतीनं प्रचार यंत्रणेमध्ये आपण त्या ठिकाणी आमदाराच्या बद्दल स्टेटमेंट केले, काय पद्धतीनं वराळे आणि इंदोरीच्या गटामध्ये आपण भाषणं केली, काय पद्धतीनं तुम्ही आंतरमाळातल्या जनतेला कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रचार प्रमुख आणि बाकीच्या नेत्यांनी भाषणं केली, हे सगळं आमदारांपर्यंत होतं ना. ॲक्शन आल्यानंतरच रिॲक्शन येणार ना. मग ज्या अर्थी ह्या सर्व वल्गना त्यांनी केल्या की आम्ही 3 जिल्हा परिषद जिंकू, आम्ही 5-6 पंचायत समिती जिंकू आणि हे सर्व कशाच्या याच्यावर जिंकू, तर आमदारांवरती प्रचंड लोक नाराज आहेत, ते असं करतात, ते तसं करतात. ह्या पद्धतीचं सुरुवात कुणी केली? भारतीय जनता पक्षाने केली ना. तुम्ही मला सांगा, तुम्ही प्रचाराच्या शुभारंभाला जेव्हा भाषण करता तुम्ही एका लोकप्रतिनिधीला सोंगाड्या म्हणता? ही मावळची संस्कृती आहे. हे तरी देखील आमदारांनी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही. आणि काय असं कृतज्ञता मेळाव्यामध्ये काय एवढं तुम्हाला लागलंय? खरं तर जेव्हा सुनील अण्णा शेळके राष्ट्रवादीत आले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाला लागलेली उतरती कळा कोणीही रोखू शकलेला नाही, ही सत्यता आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जो आरोप करण्यात आला तो आरोप गंभीर आहे. त्या आरोपाचं उत्तर फक्त भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नेत्यांनाच मिळालं पाहिजे असं नाहीये. जर ईव्हीएमच्या नावाखाली पैसे घेतले गेले असेल तर त्याचं उत्तर जनतेला पण मिळालं पाहिजे. पण आमदार महोदयांनी असेल किंवा तुम्ही आता पत्रकार परिषद घेताय तर तुमच्याकडे पुरावे काय येत नाहीये. तुम्ही केवळ भाषणात किंवा तशा पद्धतीचे आरोप का करताय? मुळात निवडणुकीच्या पूर्वी या सर्व गोष्टी होत होत्या तेव्हा या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. आज मतदानाचा अधिकार गेल्यानंतर मतदान झाल्यानंतर तुम्ही सगळे जनतेपुढे का आणताय? तुम्ही याच्या अगोदर का नव्हता? तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो लोकप्रतिनिधी 1,10,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येतो ते लोकप्रतिनिधी अत्यंत जबाबदारीपूर्वक एखादं स्टेटमेंट करत असतात. ज्या अर्थी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या काही नेत्यांनी सांगितलं की आपण EVM सेट करू आणि विजयी करू, तुम्ही अशी काही रक्कम जी देऊ केलेली आहे किंवा काय आहे त्याकडे आहेत. वेळ आल्यावर निश्चितपणे मावळच्या जनतेला, भारतीय जनता पक्षाला, या सगळ्यांना हे मिळतील, हे आपण दक्षता घ्यावी. ज्याप्रमाणे आपण म्हणता की आमदार महोदयांचा एकही उल्लेख नाही केला पाहिजे, सर्व मावळच्या जनतेला पण तीच अपेक्षा आहे. किंबहुना कुठल्याच व्यक्तीचा एकही उल्लेख झाला नाही पाहिजे. मात्र आमदार महोदय देखील भाषणामध्ये बोलताना कुठेतरी पोपटराव वेगळे किंवा करमाड्या पुढारी म्हणतात किंवा आग लाव्या म्हणतात, ही वाक्य तरी शोभणारी आहेत का? आणि त्याला तुम्ही भाषा सौंदर्य म्हणणार आहात का? 100% तुम्ही जो प्रश्न विचारलाय, मी मगाशी त्याचा उल्लेख केला. शांताराम बापू कदम बदल खरमरीत किंवा हे आपला मराठी भाषा आहे. आपण ज्या पद्धतीनं आपण घेऊ त्या पद्धतीने ती मराठी भाषा त्या ठिकाणी घेतली जाते. याचा अर्थ त्यांच्या व्यंगावरती आमदार साहेब बोललेत का? तर बिलकुल नाही. त्याच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही दुसरा प्रश्न विचारलाय पोपट वेगळे, तर ज्या पद्धतीनं गणेश तात्या आमदारांवरती सतत चुकीच्या पद्धतीने आरोप करतात, शेवटी तो पण माणूस आहे ना. जो माणूस रात्री दिवसाचे 16-16 तास तुमच्या जनतेसाठी काम करतोय, वन फिरतोय, भागाभागात जातोय, मंत्रालयाची दारं झिजवतोय, त्याच्यावरती तुम्ही अशा गलिच्छ पद्धतीनं काही नसताना जर आरोप केला तर तो देखील माणूस आहे ना. त्यामुळं प्रतिक्रिया क्रिया ह्या होत राहणार, परंतु त्यांनी कधीही आरे तुरेन एकेरी नाही. हे मराठी जे आपले शब्दकोशातले शब्द आहेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते बोलले असतील, परंतु एकेरी किंवा सोंगाड्या अशा प्रकारची वक्तव्य सुनील अण्णा शेळके किंवा राष्ट्रवादीचा कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पण केलेली नाही. आमची सत्ता असो नाही तर नसो. सर, तुम्ही जमीन विकली आहे आणि कर्ज बसवले झाले, माहिती म्हणणार आहे काय?
खरं तर जमीन विकली आणि कर्जबाजारी झालोय. एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार नेता ज्यांना राजकारणाचा पूर्ण अनुभव आहे अशा नेत्यांनी अशी वक्तव्य करणे आणि या तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करणं, त्यांच्या वाक्याचं मी तर पहिल्यांदा निषेध करतो, जाहीर असा निषेध करतो. त्यांनी दाखवून द्यावं मी कुठली जमीन विकली आणि कुठं कर्जबाजारी झालो. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक अभिमान वाटतो की स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या विचाराला प्रेरित हो आणि या तालुक्याचे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये काम करत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून लोक उपयोगी काम करत असताना आमदार साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली किंवा एकच ध्यास मावळचा विकास ही जी आमची परंपरा आहे, आमदार साहेबांनी जे आम्हाला गावोगावी जे फंड उपलब्ध करून दिले, लोकांचे प्रश्न सोडवण्यात मदत केली आणि आमदार साहेबांचा चेहरा घेऊन, विकासाचा चेहरा घेऊन लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि म्हणून आम्हाला ह्या मावळ तालुक्याच्या जनतेने ऐतिहासिक विजय 15ची 15 सीटं त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिली. आणि हा ऐतिहासिक विजय मला तरी असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्या ठिकाणी तो पसला नसावा. आणि म्हणून हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा असो, उमेदवारांचा असो, अशा पद्धतीची वाक्यरचना वापरून ही कार्यकर्त्यांचा अपमान त्या ठिकाणी तुम्ही करू नका. आणि मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी किंवा मावळ तालुक्याचा कुटुंब प्रमुख हा सुनील अण्णा शेळके आहे. आपल्या तालुक्याचा प्रथम नागरिक हा सुनील अण्णा आहे आणि आमदार साहेबांबद्दल तुम्ही एकेरी वाक्यरचना वापरता हा तालुक्याचा त्या ठिकाणी अपमान आहे. म्हणून माझी तात्यांना विनंती आहे की तुम्ही कार्यकर्त्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा अशी वेगवेगळी वाक्यरचना वापरून त्या ठिकाणी उल्लंघन करू नका. राजकारण हे राजकीय पद्धतीनेच करा, लोकशाहीच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने करा. तात्यांनी जो आमच्यावरती आरोप केला मी त्याचा जाहीर असा निषेध करतो. आपल्या पत्रकार बांधवांच्या या आजची जी पत्रकार परिषद आहे या परिषदेच्या तुम्ही सगळेजण तुमच्यावरचे आरोप फेटाळताय, तुम्ही त्यांच्यावर आवरून दावा करणार आहेत का नाही करणार? काय आम्ही करणार? जर आमच्यावरती या तालुक्यामध्ये वेगवेगळे आरोप केले जातात, आम्हाला आमच्या नेत्यांनी जमिनी विकून कुठं राजकारण करायला शिकवलं नाही. माझा तुम्हाला वैयक्तिक अनुभव सांगतो की या तालुक्यामध्ये आम्हाला आमचा अभिमान असा वाटतो की आमच्या तालुक्यामध्ये सुनील अण्णा शेळकेंचं नेतृत्व या तालुक्याला भेटलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. दुर्बल घटकांना मदत करण्याचं काम जर कुणी करत असेल, अहो ज्याच्याकडे दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व आहे अशा सर्व गुण संपन्न असणारा या तालुक्याला जर नेता भेटलेला आहे, ह्या नेत्यांनी सर्व लोकांना त्या ठिकाणी म्हणजे तळागाळातल्या लोकांना एकत्रित देऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच या तालुक्यामध्ये त्यांचा सर्वांग बहुमताने त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो. राजभाऊ, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही मागाशी बोलताना म्हणाला की आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमांसमोर येणार नाही, जे काय असेल ते आम्हीच बोलू, कारण त्यांना राज्यामध्ये फिरायचंय, त्यांना जिल्ह्यामध्ये फिरायचंय. लवकरच आमदार सुनील शेळके यांच्या घरात मंत्रिपदाची माग वगैरे काही पडणार आहे का? तसं काही चित्र नाही. तुम्ही अर्थाचा गैरअर्थ करू नका. मी अगदी स्पष्टपणाने सांगितले की सुनील अण्णा शेळके इतक्या बारीक बारीक विषयाला आता यापुढं उत्तर देणार नाहीत, कारण आम्ही ते उत्तर द्यायला सक्षम आहोत. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जो प्रश्न विचारलाय ही खरं तर मावळकरांची इच्छा आहे. ही खरं तर पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये जर पाहिलं तर दादा अचानक गेल्यानंतरचं जे दुःख आहे किंवा जी कमतरता आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल, ताकद द्यायची असेल, पक्ष मोठ्या प्रमाणात एकसंघ ठेवायचा असेल तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये
एकमेव चेहरा असा आहे तो म्हणजे सुनील शेळके यांच्याकडे पाहून पश्चिम महाराष्ट्रातला युवक हा राष्ट्रवादीकडे एकसंघ राहील ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं उद्याच्या काळात मावळ तालुक्याबरोबर जर अण्णांना पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेळ द्यावा लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हा तालुका सांभाळायला सक्षम आहेत आणि आपलं नेतृत्व हे महाराष्ट्रभर फिरू द्यावं अशा प्रकारची मावळच्या जनतेची देखील अपेक्षा आहे. या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये अण्णांनी सांगितलं की आमचा जो मावळचा आमदार आहे जवळजवळ 1.5 लाखांनी निवडून येणार आहे. त्यांना वरची जबाबदारी वगैरे देणार आहे का, खासदारकी पद वगैरे असं काही देणार आहे का, तुमची अशी काही कल्पना आहे की ज्याच्यामुळे ही जागा मी मोकळी करतोय आणि माझा आमदारीचा जो आहे तो 1.5 लाख. आणि अशी चर्चा की 2029 चा महिला आमदार असणार आहे. तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय 2019ला अण्णा 94,000 निवडून आले, 2024ला अण्णा 1,10,000 निवडून आले. एवढा मोठा विकास केल्यानंतर साहजिक आहे त्यांची अपेक्षा 1.5 लाखाच्या फरकानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येईलच ही अत्यंत खात्री दिली आहे. याचा अर्थ असा नाही का अण्णा दिल्लीमध्ये लढणार आहेत, ते तालुक्यातच लोकप्रतिनिधी करणार आहेत. परंतु आमच्या काही हितचिंतकांनी जी वावडी उठवली की दादा गेल्यानंतर सुनील शेळके पक्ष बदलतील, आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्या सगळ्यांना ही चपराक आहे, हे उत्तर आहे. 1.5 लाखांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून येईल.